हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? ओहो, आपण छानच असणार. आणि माझी ही पनीर बार्बिक्यूची जर रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर यासाठी मी सुरुवातीला काय केलेलं आहे, 1 वाटी घट्ट असं दही घेतलेलं आहे. त्या दह्यामध्ये आपल्या आवडीनुसार काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. मी इथे टाकलेलं आहे हळद, तिखट, मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, आमचूर पावडर, गार्लिक पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि थोडासा टाकलेला आहे पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी टाकून छान सगळ्या साहित्याला मस्त असं मिक्स करून घेऊया. आता इथे काही लोक लोणचं टाकतात. मी इथे शेजवान चटणी टाकली आणि 1 चम्मच बेसन टाकून सगळ्या साहित्याला छान मस्त असं मिक्स करून घेतलं. आता इथे मी ना 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना ना स्क्वेअरमध्ये छान मस्त असं कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये शिमला मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे. त्यालासुद्धा मस्त असं कट करून घेतलेलं आणि त्याला मिक्स केलेलं आहे. आता जे पनीरचे क्यूब्स आहेत ना, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. मग मला जाणवलं की हे वाटं तर छोटं आहे. मग काय करायचं, तर मी मोठ्या वांड्यामध्ये टाकून घेतलं वाट्यामध्ये आणि सगळ्या साहित्याला छान मस्त असा मसाला लावून घेतला आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवला. आता इथे काय झालं, मी 7 स्टिक घेतल्या. मग सुरुवातीला कांदा, शिमला मिरची आणि पनीर, कांदा, शिमला मिरची आणि पनीर, कांदा, शिमला मिरची आणि पनीर असं करून सगळ्या 4ही स्टिक मस्त त्या रेडी करून घेतल्या. मग त्याच्यावरती थोडंसं बटर टाकून घेतलं तव्यावरती आणि छान मस्त याला शॅलो फ्राय केला. आपण याला डायरेक्ट गॅसवरती सुद्धा भाजू शकता किंवा काय म्हणू शकतो त्याला निखाऱ्यावरती सुद्धा भाजू शकता आणि अशा प्रकारे हे मस्त असे बनले, की आम्ही याच्यावरती सुंदर असा ताव मारला. आपल्याला जर आवडली असेल, तर आपणही